की 22 जुलै रोजी माननीय राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस आहे। वाढदिवसानिमित्त माननीय देवेंद्रजी नेहमी सांगतात की जाहिरात करू नये, फलकं लावू नये, शुभेच्छांचे होर्डिंग्स करू नये, परंतु काही सामाजिक जर कार्य केलं तर ते मात्र निश्चित करावं। आणि त्या दृष्टिकोनातून भारतीय जनता पार्टी दक्षिण पश्चिम नागपूर, पश्चिम नागपूर व दक्षिण नागपूर या 3 विधानसभा क्षेत्रांनी मिळून यावेळेला माननीय देवेंद्रजींच्या जन्मदिनानिमित्त एक भव्य असं महाआरोग्य शिबिर घेण्याचं निश्चित केलेलं आहे। या महाआरोग्य शिबिराची खासियत अशी आहे की आम्ही 3ही विधानसभा क्षेत्रामध्ये 75 वॉर्ड्स आहे। या 75 वॉर्ड्समध्ये येणाऱ्या 5 तारखेपासून तर 15 तारखेपर्यंत पहिल्यांदा स्क्रीनिंग कॅम्प लावतो आहे। स्क्रीनिंग कॅम्पमध्ये पेशंट्सनी यायचं आहे, रजिस्ट्रेशन करायचं आहे, त्याचं बेसिक जी तपासणी आहे, रोगनिदान जे आहे ते त्या स्क्रीनिंग कॅम्पमध्ये होणार आहे। या स्क्रीनिंग कॅम्पमध्ये सर्व प्रकारचे जे रोग आहे, मग ज्याच्यामध्ये जनरल सर्जरी असेल, नेत्ररोग असेल, अस्थिरोग असेल, हृदयरोग असेल, मेंदुरोग, बालरोग, मूत्ररोग, प्लास्टिक सर्जरी, कान, नाक, घसा, स्त्रीरोग, त्वचा, गुप्तरोग, मनोविकार, श्वसनविकार, क्षयरोग, कर्करोग, मधुमेह अशा इतर सर्व जेवढे रोग असतील त्या सर्व रोगांच्याबद्दल रुग्णांचं स्क्रीनिंग होणार आहे। आणि स्क्रीनिंग झाल्यानंतर त्यावेळेला डायग्नोस्टिक होईल, रोगनिदान निश्चित होईल आणि 5 ते 15 झाल्यानंतर त्यांचं डायग्नोस्टिक केलं जाईल। मग ज्याच्यामध्ये समजा त्यांना अल्ट्रासाऊंड सांगितलं, सोनोग्राफी सांगितली, एक्सरे सांगितलं किंवा CT स्कॅन सांगितलं, MRI सांगितलं, तर हे सर्व पूर्ण जे आहे ते पूर्ण फ्री ऑफ कॉस्ट निःशुल्करित्या हे संपूर्ण केल्या जाईल। ते झाल्यानंतर जर असं लक्षात आलं की याच्यामध्ये काही गडबड आहे, कोणाला काही सर्जरीज करायची आहे, मग हृदयरोगाच्या सर्जरीज असतील, कॅन्सरची सर्जरी असेल, बालरोगाच्या असतील, स्त्रीरोगाच्या कुठल्या सर्जरीज असतील, या सर्व सर्जरीज देखील माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जन्मदिनानिमित्त आम्ही निःशुल्क, मग कितीही मोठी सर्जरी असो ती सर्जरी देखील निःशुल्क पद्धतीने करण्याचं निश्चित आम्ही या ठिकाणी केलेलं आहे। आपल्या सर्वांना विनंती आहे की एवढं मोठं शिबिर आजपर्यंत नागपुरात झालं नाही। याच्या आधी 2 शिबिरं आम्हीच घेतलेली होती, त्या शिबिरामध्ये देखील 3000 सर्जरीज झाल्या होत्या। यावेळेला जवळपास 10,000 सर्जरीज या अपेक्षित आहे। कॅटरॅक्टपासून तर सर्व इतर सर्जरीज, या सर्व सर्जरीज या ठिकाणी नागपुरामध्ये होतील। मग यामध्ये मेयो हॉस्पिटल असेल, एम्स असेल, GMC असतील, लता मंगेशकर आहे, शालिनीताई मेघे आहे, त्याचप्रमाणे इतर काही प्रायव्हेट हॉस्पिटल्स आहे, या ठिकाणी या सर्जरीज होतील। नागपुरातले प्रख्यात डॉक्टर, काही मुंबई पुण्याचे प्रख्यात डॉक्टर हे देखील या ठिकाणी येतील आणि या सर्जरीज या ठिकाणी निश्चितपणे करतील। आपल्या सर्वांना विनंती आहे की आपल्या सर्वांच्या प्रिंट मीडिया असेल, लोकल चॅनल्स असतील, याच्या माध्यमातून या संपूर्ण शिबिराची प्रसिद्धी करावी, ज्याच्या माध्यमातून जास्तीत जास्त रुग्ण या शिबिरांपर्यंत पोहोचतील। नोंदणी आम्ही सुरू करतो आहे। आमच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांकडे नोंदणी करायची आहे, किंबहुना याचे पत्रकं वाटप वगैरे उद्यापासून चालू होणार आहे। याचे काही जाहिरात फलक देखील उद्यापासून लागणं सुरू होणार आहे आणि त्यामध्ये 5 तारखेपासून वेगवेगळ्या वॉर्डांमध्ये कोणाचं 5 तारखेला सुटलं तर 6 तारखेला दुसऱ्या वॉर्डामध्ये देखील जाऊन त्यांना त्यांची तपासणी ही करता येणार आहे। हे 3 विधानसभा क्षेत्रासाठी आम्ही करतो आहे, परंतु कोणी जर गरजू असेल आणि त्यांना असं वाटलं की बा आम्हाला देखील यायचं आहे तर ते देखील अपेक्षित आहे, त्यांना देखील आम्ही सहकार्य करणार आहोत।
26 जुलैला एक मोठं आरोग्य शिबिर आम्ही याच्यात करणार आहोत, जे पेशंट्स वगैरे राहणार आहे, ज्यांचं डायग्नोस्टिक होणार आहे, निदान होणार आहे, त्याची जागा अजून अद्याप आम्ही निश्चित केलेली नाही आहे. आम्ही ती 15 तारखेपर्यंत आपणा सर्वांना कळवायची व्यवस्था करू. धन्यवाद. मुझे ऐसा लगता है कि हमारे 75 कैंप्स है, तो तकरीबन 600 मरीज़ हर कैंप में आएंगे, ऐसी हमारी अपेक्षा है. उसके लिए हम व्यवस्था कर रहे हैं. तकरीबन 40,000 पेशेंट्स उसमें आएंगे और आपकी प्रसिद्धि अच्छी हुई, हमारी प्रसिद्धि अच्छी हुई और लोगों की अपेक्षाएं भी अगर बढ़ी, बाहर से भी लोग आए, तो महाआरोग्य शिविर जो 26 तारीख को रहने वाला है, उसमें भी जितने भी लोग आएंगे उनके लिए भी हम पूरी व्यवस्था करेंगे. निश्चित सर्वांच्या आमचे जेवढे कार्यकर्ते आहे, नगरसेवक आहे, त्यांच्या कार्यालयामध्ये येऊन संपर्क निश्चित करू शकतात. आपणाला सर्वांना कल्पना आहे की माननीय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 22 जुलैला वाढदिवसाला कधीच नागपुरात उपस्थित राहत नसतात, परंतु आम्ही त्यांना विनंती केलेली आहे की 26 तारखेला महाआरोग्य शिबिराला त्यांनी उपस्थिती दर्शवावी. भाजपचं आता लक्ष आरोग्याकडे जास्त दिसून येत आहे, कारण माननीय नितीनजींनी भानुताई गडकरी डायग्नोस्टिक सेंटर केलेलं आहे. माननीय देवेंद्रजींच्या माध्यमातून श्री सिद्धिविनायक सेवा फाउंडेशनच्या माध्यमातून गंगाधरराव फडणवीस डायग्नोस्टिक सेंटर या ठिकाणी झालेलं आहे. मला असं वाटतं की समाजातील अंतिम पंक्तीमधल्या अंतिम व्यक्तीपर्यंत पोहोचण्याचं ध्येय हे आमचे नेते पंडित दीनदयालजी उपाध्याय यांनी आम्हाला सांगितलेलं आहे आणि त्या धर्तीवरती तर चंद्रशेखरजी बावनकुळे यांचा देखील उल्लेख करीन की त्यांचं देखील माध्यमातून अनेक मोठी आरोग्य शिबिरं नागपूर ग्रामीणमध्ये देखील होत आहेत. तर त्यामुळे भारतीय जनता पार्टीचं सर्वीकडेच लक्ष आहे, परंतु आरोग्य विषयावरती सर्वसामान्य व्यक्तीपर्यंत पोहोचण्याची आमची मनीषा आहे. आपण सूचना केली आहे. मला असे काही जर उदाहरणं मिळाले तर नक्कीच त्या पद्धतीने आम्ही करतो. किसका? साहब का बर्थडे तो बहुत साल से मना रहे, जो कुछ ना कुछ कार्यक्रम करते थे. इसके पहले हम साहब का बर्थडे मनाते थे कि 10वीं 12वीं के जो गुणवत्ता प्राप्त विद्यार्थी रहते थे उनके सत्कार के साथ में मनाते थे. इस वक्त ऐसा किया है कि आम जनता में आखिरी तक जाने का विषय किया है और साहब 150 साल तक जिएंगे, तब तक करते रहेंगे हम.